हॅलो गाईज, आपल्या सर्वांचं नैना फॅशन डिझाईनमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत कटोरी ब्लाऊजला टक्स पॉईंट कसा द्यायचा आणि क्रॉसपट्टी कशी लावायची. तर हे अस्तरचं ब्लाऊज आहे आणि कापडही सिंथेटिक आहे. तर कसं लावायचं, पहिले सगळं जोडून घ्यायचं आपल्याला. आणि आता इथे सेंटर पॉईंट काढून घ्यायचा. कटोरीचा किती इंचाचा आहे आपला तर त्याप्रमाणे. तर हे आहे 40 इंचाचं ब्लाऊज आहे. तर त्याची स्टिचिंग आहे. आपल्याला टक्स पॉईंट काढायचा आहे आणि क्रॉसपट्टी कशी लावायची. तर इथे व्यवस्थित सेंटर काढून घ्यायचं आहे आणि सेंटर काढल्यानंतर आपण जेवढा टक्स पॉईंट घेतलेला आहे 2 इंच 2.5 इंचाचा, तर तो तेवढा काढून घ्यायचा आणि नंतर मग आपल्याला क्रॉसमध्ये शिलाई मारायची आहे. तर बघू शकता, तुम्हाला दाखवते मी. इथून 6 इंचाचा आपली कटोरी आहे आणि पफ मोठा आहे. कटोरी मोठी आहे, मोठी साईज आहे कटोरीची. तर आपण टक्स पॉईंटची जी कटोरी वाढवलेली आहे ती पण मोठी आहे. जवळपास मी 2.5 इंचाचं घेतलेलं आहे. तर इकडनं आपल्याला 3.25 इंच मी सोडून दिला आहे आणि पूर्ण याचा टक्स काढलेला आहे. तर अशा प्रकारे याचा पफ पण खूप छान येतो आणि याची कटोरी मोठी आहे, तो बरोबर बसते. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. आणि आता याला आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे. क्रॉसपट्टी जोडतानाही पण आणि अस्तरचं ब्लाऊज शिवायच्या आधी आपल्याला सगळं पहिले व्यवस्थित पिनअप करून मग आपल्याला अस्तर जोडायचं आहे मेन फॅब्रिकवर. आणि मग जास्तीचं जे कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपल्याला एक एक पार्ट जोडायचा आहे. तर ब्लाऊज पण लवकर होते आणि फिनिशिंग पण छान येते आपल्या ब्लाऊजला. तर अशा प्रकारे मी डबल शिलाई मारून घेतलेली आहे. आणि आता इथे कटोरीचा जो जास्तीचा टक्स पॉईंटचा भाग आहे त्याला आपल्याला दुमडून घ्यायचा, जेणेकरून आपली कटोरी चपटी वगैरे होणार नाही. आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे अशा प्रकारे. आणि सिंथेटिक कापड कसं सुळसुळ राहते, तर प्लेट्स वगैरे किंवा कापड शिलाई खाली यायची भीती असते. त्यासाठी आपल्याला आणि कटोरी जोडताना पण व्यवस्थित जोडायची आहे. आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. कशा प्रकारे ठेवायची आहे, कशा प्रकारे नाही, ही पण साधी पद्धत आहे. आणि आपण अंडरग्राऊंड जी करतो ती पण आहे. तर त्याचे पण व्हिडिओ मी टाकलेले आहेत. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की एक लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि ब्लाऊजची फिनिशिंग पण खूप छान येते जर अशा प्रकारे शिवलं आपण तर आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज आहे. ड्रेस पण मी टाकलेले आहे, देवाचे वस्त्र पण आहे, आसन वगैरे आहे. तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला व्हिजिट द्या आणि बघा आणि शेअर पण करा. तर अशा प्रकारे मी आज कटोरी ब्लाऊजची जी स्टिचिंग आहे ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि खूप समोरचा भाग जो महत्त्वाचा आहे, कारण कटोरी जोडणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे. आणि आता आपल्याला इथे डबल शिलाई मारून घ्यायची आहे आणि कटोरी पण आपली उठून आलेली आहे. आणि आता इथे डबल शिलाई मारून घेते आणि वरती आपल्याला प्रेस शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून कटोरी पण व्यवस्थित येईल आणि शिलाई मारल्यानंतर फिनिशिंग पण छान येते ब्लाऊजची. तर अशा प्रकारे. आणि इथे आयपट्टी, बटनपट्टी. तर आता इथे बघू शकता तुम्ही. आता प्रेस शिलाई मारून घेते मी याच्यावरती, जेणेकरून ब्लाऊजला एकदम छान लूक येतं किंवा फिनिशिंग छान दिसते, फिनिशिंग येते ब्लाऊजला.